मित्रांनो, तर बघू शकता आमच्या आंब्याच्या झाडाचे ही कैरी. एक छोटंसं झाड आहे. मी पहिल्यांदाच त्याला कैऱ्या आलेले आहेत आणि तर आज आईने आणि मी आज ती कैऱ्या तोडल्या. त्यानंतर मस्त आमच्या चिलेपिल्यांनी त्या स्वच्छ केल्या पाण्यामध्ये. अगदी स्वच्छ इमानदारीने काम केलेलं त्यांनी. तर बघू शकता तुम्ही इथं. हे बघा दोघं चिलीपिली कशी कैऱ्या स्वच्छ करतायत. आणि त्यानंतर मग कैऱ्या स्वच्छ झाल्यानंतर आईने त्या कैरीचे तुकडे करायसाठी नाही का, म्हणजे लोणचं घालण्यासाठी कैरीचे तुकडे करत आहे. तर या विळीवरती करत आहे. पण विळी अशी म्हणावं अशी चालत नाही, धार नाही तिला जास्त. बघा ना, तुम्ही बघू शकता ती कैरी इकडे-तिकडे सटकते. त्या सटकते, लागण्याची भीती असते हाताला वगैरे. त्यामुळं आम्ही त्यानंतर विळी बदलली. तरी आईचे प्रयत्न चालूच होते. पण शेवटी कसं हत्यार व्यवस्थित पाहिजे. आणि बघा त्यानंतर आम्ही वेळी बदलली आणि चांगल्या वेळेवरती आम्ही हे लोणचं म्हणजे लोणच्याच्या फोडी करत आहे, कापत आहे ते कैरी. तर बघू शकता इथे कैरी एक साईडला त्याचे बी वगैरे कुई वगैरे असं ते साईडला झालेले आहे. तर बघा किती इझिली इथं कैरी कापली जाते. बघू शकता आपल्याला हवे तसे तुकडे करता येतात आणि खूप छान कैरी वगैरे आहे. आंबट आहे, आंबट कैरी असेल तर लोणचे छान होते. तर बघा किती छानपैकी तुकडे होतात त्याचे. इथं आणखीन कैरी आहेत असे. आता या कैऱ्याचं मस्तपैकी कैऱ्याचे तुकडे झाले की हे आम्ही कैऱ्याचे तुकडे लगेच घरामध्ये हवेला सुकण्यासाठी ते तुकडे ठेवलेत, असे म्हणजे पांगून ठेवलेत. तर ते सुकले जातील आणि त्याचं मस्तपैकी त्याच्यात वेगवेगळे जे काही लोणच्याचं साहित्य असतं ते साहित्य घालून लोणचं तयार करणार आहोत. परंतु आता हे आज सुकेल आणि उद्या लोणच्याची तयारी करणार आहोत. तर तुम्हाला लोणचं पण कसं तयार करायचं ते उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवतो. तर आता तुम्ही फक्त पाहू शकता ही कैरी आणि हे आता लोणचेचे तुकडे. तर हे घरचेच आंबे असल्यामुळे नाही का, म्हणजे घरचेच कैऱ्या वगैरे आहेत त्यामुळं काही अडचण नाही. आणि आता ही ही लोणचं करण्याची प्रक्रिया आहे ती उद्या होईल. आज फक्त इतकंच. कैऱ्या झाडावरच्या काढल्या, स्वच्छ धुल्या आणि त्यानंतर त्याचे तुकडे बारीक बारीक तुकडे केले छोटे छोटे आणि सुकायला ठेवले. धन्यवाद.